अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजना ही महाराष्ट्र शासनाची योजना आहे, ज्यामध्ये जे मराठा समाजातील तरुण आहेत किंवा जे व्यावसायिक आहेत त्यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजनेतून बँकेनं जो काही कर्ज दिलेला आहे त्या कर्जाचा व्याज परतावा या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजना देते. या योजनेसाठी कोणकोणत्या बँका कर्ज देऊ शकतात? सहकारी बँका, नॅशनल बँका, कोऑपरेटिव्ह बँका, प्रायव्हेट बँका, म्हणजे पूर्ण HDFC बँकेपासून ते नॅशनल सर्व बँकांपर्यंत सगळ्या बँका. योजनेसाठी कर्ज काढत असताना काय काय अडचणी येऊ शकतात व त्यावरती कसा मार्ग काढायला पाहिजे? बँकेसाठी जे डॉक्युमेंटेशन बँकेने दिलेलं असतं, बँक मॅनेजर आपण ज्यावेळी पहिल्यांदा भेटतो त्यावेळी बँकेचा मॅनेजर आपल्याला डॉक्युमेंटेशन देतो. ते डॉक्युमेंटेशन जे काय असतील म्हणजे प्रोजेक्ट रिपोर्ट त्यामध्ये असेल तर प्रोजेक्ट रिपोर्ट आपण स्वतः बनवणं गरजेचं आहे. तो प्रोजेक्ट रिपोर्ट आपण स्वतः म्हणजे सीएनच्या कडून बनवा किंवा टॅक्स कन्सल्टंट असतील त्यांच्याकडून बनवणे, पण तो प्रोजेक्ट रिपोर्ट तितका स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. म्हणजे त्यामध्ये त्या प्रोजेक्ट रिपोर्टला जी काही माहिती आहे ती सगळी माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. मित्रांनो, साधारण जेव्हा कोणी नवीन व्यवसाय करायचा विचार करतो तेव्हा त्याच्या पुढे फार मोठी अडचण असते, ती म्हणजे भांडवल. आपल्यापैकी बरेच जण सर्वसामान्य घरातून येतात. एक तर आपण नातेवाईकांच्याकडे पैशाची मागणी करतो, नाहीतर एखादी बँक कर्ज प्रकरण देते का ते पाहतो. पण बँकवाले असतात हुशार, ते आपला फायदा व पैसे परत येण्याची गॅरंटी असल्याशिवाय प्रकरण करण्यास होकार देत नाही व बऱ्याच तरुणांची निराशा होते व त्यांच्या व्यवसायाच्या कल्पना त्यांच्या डोक्यातच राहतात व ते तरुण निराश होतात. पण आता निराश व्हायची गरज नाही, कारण महाराष्ट्र सरकारने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करून जे तरुण आपल्या व्यवसायासाठी बँकेकडून कर्ज घेतात त्यांच्या कर्जाच्या व्याजाच्या परताव्याची योजना महाराष्ट्र सरकारने आणलेली आहे. नेमकी ही योजना काय आहे, कशा प्रकारे ही योजना चालते, कशा प्रकारे आपण बँक प्रकरण करू शकतो, कशा प्रकारे आपण या योजनेचा फायदा घेऊ शकतो, या योजनेची माहिती देण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत बिझनेस माइंड कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक श्री ओंकार वरुटे. यांच्याकडून आपण जाणून घेऊया नेमकी ही योजना काय आहे. ओंकार, तुमचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ ही योजना नेमकी कशी आहे व कोणासाठी आहे? अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजना ही महाराष्ट्र शासनाची योजना आहे, ज्यामध्ये जे मराठा समाजातील तरुण आहेत किंवा जे व्यावसायिक आहेत त्यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजनेतून बँकेनं जो काही कर्ज दिलेला आहे त्या कर्जाचा व्याज परतावा या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजना देते. ज्यामध्ये अण्णासाहेब पाटील महामंडळाचा हेतू हा आहे की मराठा समाजातले तरुण जे आहे त्या तरुणाला आपला मराठा मोर्चा ज्यावेळी निघाला त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ह्या योजनेची सुरुवात केली आणि ह्या योजनेचे व्याज परतावा ही संकल्पना अंमलात आणली, ज्यामध्ये मराठा समाजातील जे काही व्यावसायिक आहेत, जे उद्योजक आहेत, ज्यांचा इन्कम 8 लाखापेक्षा जास्त कमी आहे त्यांना ही योजना लागू होते. ज्यामध्ये मराठा समाजातील तरुणांना ही व्यवसायासाठी जी बँकेचं जे काही कर्ज देणार आहे बँक, व्यवसाय कोणताही असो, व्यवसायाची कोणतीही अट नाही, कोणत्याही व्यवसायासाठी बँकेनं दिलेला कर्ज जे आहे त्याच्यामध्ये 12% पर्यंतचा व्याज परतावा या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजना देते. आणि ही योजना मराठा समाजातील सगळ्या व्यावसायिकांसाठी आहे ज्यांचं वय 18 ते 65 असणं गरजेचं आहे. ही योजना पूर्ण महाराष्ट्र कार्यक्षेत्रात प्रत्येक जिल्ह्यात ही योजना कार्यरत आहे. या योजनेसाठी पात्रता काय आहे? या योजनेतून व्याज परतावा कसा होतो व किती टक्के होतो? या योजनेसाठी पात्रता जो व्यावसायिक असणार आहे तो 18 वर्षापेक्षा जास्त असणं गरजेचं आहे आणि त्याचं वय 60 पेक्षा कमी असणं गरजेचं आहे. यामध्ये व्यावसायिकामध्ये महिला पुरुष सगळे चालतात. तर यामध्ये व्यवसायासाठी जी काही पात्रता आहे ती 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न त्यांचं असणं गरजेचं आहे. म्हणजे कमीत कमी 8 लाखापेक्षा जर कमी उत्पन्न असेल तर त्यांना ही योजना लागू होते. आणि ही योजना मराठा समाजातील सगळ्या तरुणांसाठी आणि सगळ्या व्यावसायिकांसाठी. व्यवसायाची कोणतीही अट नाही, व्यवसाय कोणताही असला तरी चालतो. म्हणजे व्यवसायामध्ये पूर्ण लहानात लहान म्हटलं तर शेतकऱ्यांचा पशुपालन व्यवसाय असो किंवा मोठ्यात मोठा व्यवसाय म्हणला तर एखादा बाजार, मॉल, संस्था किंवा एखादी माल वाहतूक गाडी जी 50 लाखापर्यंत 16 टायर गाडी येते, ही गाडी जरी असेल तर त्यांना अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतून व्याज परतावा मिळतो. आणि त्याचा व्याज परतावा जो आहे तो 12% पर्यंत असतो. आणि व्याज परतावा हा आपण हप्ता भरल्यानंतर पहिल्यांदा महामंडळाची मंजुरी असणं गरजेचं आहे, त्यानंतर हप्ता भरल्यानंतर त्याचा व्याज परतावा साधारण 1 ते 1.5 महिने महामंडळाचा जसा रेशो आहे त्यामध्ये ते महामंडळाचा व्याज परतावा मिळतो आपल्याला, पण व्याज परतावा नक्की मिळतो. या योजनेच्या अटी काय आहेत व कागदपत्रे काय काय लागतात? योजनेसाठी अटी महाराष्ट्रातील रहिवासी असणे गरजेचे आहे. योजनेमध्ये
उत्पन्न जे आहे ते 8 लाखापेक्षा कमी पाहिजे. आणि योजनेमध्ये व्यवसाय कोणताही असला तर व्यवसायाला काही अडचण नाही. महामंडळाने पहिल्यांदा व्यावसायिकाने किंवा कोण शेतकरी असो किंवा व्यावसायिक असो याने महामंडळाची मंजुरी प्रथम घेणे गरजेचे आहे. म्हणजे त्याला एलवाय म्हणतात, मंजुरी प्रमाणपत्र. तर हे पहिलं असणं गरजेचं आहे. म्हणजे महामंडळाची मंजुरी जर असेल तर महामंडळाची मंजुरी असल्यानंतरच बँकेची प्रोसेस पुढची करायची, त्याच्या अगोदर करायची नाही. त्यासाठी एलवाय अगोदर काढावा लागतो. त्यामध्ये त्याची कागदपत्र अशी आहेत की जे व्यावसायिक आहेत त्या व्यावसायिकाचा आधार कार्ड, पॅन कार्ड, त्यानंतर त्याचा शाळा सोडल्याचा दाखला, व्यवसाय इन्कम साठी उत्पन्नाचा दाखला किंवा आयटी आहे त्या व्यावसायिकाचा, आणि आपल्या रेशन कार्ड किंवा बँक पासबुक, असे एवढे डॉक्युमेंट्स आहेत. म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, एवढी 5 डॉक्युमेंट्स योजनेसाठी महत्वाचे आहेत. ही योजनेची डॉक्युमेंट्स घेऊन आपण अण्णासाहेब पाटील महामंडळाची मंजुरी घ्यायची, ज्यामध्ये तो एलवाय साठी अपलोड करायचे क्लेम वरती, mahaswayam.com वरती ते आहे, त्याच्यावरती अपलोड करून त्या महामंडळाची मंजुरी घ्यायची आपण. त्याला साधारणतः 8 दिवसाच्या कालावधीमध्ये महामंडळाची मंजुरी भेटते. कागदपत्र सगळी व्यवस्थित असेल, ओरिजिनल कागदपत्र लागतात, यामध्ये महामंडळाची मंजुरी मिळते. या योजनेसाठी कोणकोणत्या बँका कर्ज देऊ शकतात? महत्वाचा प्रश्न आहे. बँका कोणत्या असोत, बँकांच्याशी कोणती अट नाही. बँका फक्त बँका पाहिजे, त्यांचा IFSC कोड निघाला पाहिजे. अशा बँका म्हणजे सहकारी बँका, नॅशनल बँका, कोऑपरेटिव्ह बँका, प्रायव्हेट बँका, म्हणजे पूर्ण HDFC बँकेपासून त्या नॅशनल सर्व बँकांपर्यंत सगळ्या बँका चालतात. म्हणजे सगळ्या बँका चालतात, काही अडचण नाही. आपल्या अर्बन बँका, कोऑपरेटिव्ह बँका, सगळ्या बँका चालतात. तर या सगळ्या बँकांच्या माध्यमातून अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्जासाठी म्हणजे ते महामंडळ योजनेला चालते. फक्त बँकेनं कर्ज देणं गरजेचं आहे. म्हणजे बँकेनं व्यवसाय कोणता आहे तो बघून त्याच्यावरती बँकेनं कर्ज देणं गरजेचं. तेवढं जर ते म्हणजे बँकेचा जो ग्राहक असतो तो ग्राहकाचं प्रॉपर बँकेसोबत खातं कसं आहे त्याच्यावरती बँक ठरवते कर्ज त्यांना किती द्यायचं किंवा कर्ज कसं द्यायचं. आणि बँकेनं जर कर्ज दिलं असेल आणि ग्राहकाची महामंडळाची मंजुरी जर असेल तर महामंडळ त्यांना व्याज परतावा द्यायला त्यांची काय अडचण नाही. म्हणजे एलवाय जर असेल तुमचा कर्ज महामंडळाचा तर महामंडळ तुम्हाला व्याज परतावा करतं. फक्त ती प्रोसेस सगळी जी आहे ती प्रॉपर पाहिजे. तर आता कसं आहे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळापासूनची महामंडळाची पूर्ण प्रोसेस आणि बँकेची पूर्ण प्रोसेस मी सांगतो. सर्वात प्रथम व्यावसायिकांना आपला सिबिल चेक करणं गरजेचं आहे. ज्यामध्ये व्यावसायिकाचा सिबिल जो असतो तो बँकेत पहिल्यांदा जर व्यवसायाचा आपला जो व्यावसायिक आहे म्हणजे ग्राहक आहे बँकेचा, त्यांचा सिबिल कमीत कमी 750 ते 700 पाहिजे आणि 700 पेक्षा जास्त सिबिल पाहिजे त्यांचा. तर पहिल्यांदा व्यावसायिकांना आपला गुगल पे वरती किंवा कोणतं ऍप किंवा काय असेल त्याच्यावरती आपला सिबिल चेक करणं गरजेचं आहे. सिबिल चेक केल्यानंतर आपण आपल्या जवळच्या बँकेत, ज्या बँकेत आपलं खातं आहे अशा बँकेत आपण जाऊन बँकेची मंजूर म्हणजे बँकेत आपला जे कर्जाचा प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्ट संदर्भात मॅनेजरांसोबत पहिल्यांदा तात्पुरतं बोलून घेणं गरजेचं आहे. ते बोलून घेतल्यानंतर बँकेनं जे बोलून घेतलंय आपण ते बोलून घेतल्यानंतर महामंडळाची मंजुरी, म्हणजे बँक जर कर्ज प्रकरण देण्यासाठी म्हणजे पॉझिटिव्ह असेल किंवा सकारात्मक असेल तर आपण महामंडळाची मंजुरीसाठीची प्रोसेस सगळी करायची. त्यानंतर महामंडळाची मंजुरी मिळते. महामंडळाची मंजुरीचा 8 दिवसाचा कालावधी असतो. त्यामध्ये महामंडळाची मंजुरी एकदा मिळाली की आपण महामंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर बँकेसाठीचे डॉक्युमेंटेशन बँकेने दिलेलं असतं. बँक मॅनेजर आपण ज्यावेळी पहिल्यांदा भेटतो त्यावेळी बँकेचा मॅनेजर आपल्याला डॉक्युमेंटेशन देतो. ते डॉक्युमेंटेशन जे काय असतील म्हणजे प्रोजेक्ट रिपोर्ट त्यामध्ये असेल तर प्रोजेक्ट रिपोर्ट आपण स्वतः बनवणं गरजेचं आहे. तो प्रोजेक्ट रिपोर्ट आपण स्वतः म्हणजे सीएनच्याकडून बनवा किंवा टॅक्स कन्सल्टंट असतील त्यांच्याकडून बनवणे. पण तो प्रोजेक्ट रिपोर्ट तितका स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. म्हणजे त्यामध्ये त्या प्रोजेक्ट रिपोर्टला जी काही माहिती आहे ती सगळी माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. म्हणजे असं नाही की त्यांचं टॅक्स कन्सल्टंट किंवा सीएने बनवला आणि आपण तो बँकेत नेऊन दिला आणि कर्ज प्रकरण म्हणतो. तर असं केल्यानंतर ते बँकेत शेवटी इफेक्टिव्ह होत नाही. त्यासाठी आपण स्वतः त्या प्रोजेक्ट रिपोर्ट बद्दल माहिती घेतली पाहिजे. ज्या टॅक्स कन्सल्टंटकडे आपण ते प्रोजेक्ट रिपोर्ट बनवतोय त्यानंतर ते आपण बँकेत तसं सांगायचं. तर प्रोजेक्ट रिपोर्ट असणं गरजेचं आहे. आपला व्यवसाय जर चालू असेल, नियमित असेल तर त्याचा ITR असणं गरजेचं आहे. जर चालू व्यवसाय त्या बँकेत असेल तर करंट खातं त्या बँकेचं असेल तर त्या बँकेचं स्टेटमेंट, ही सगळी डॉक्युमेंटेशन आपण जे बँकेने दिलेली ती सगळी कलेक्ट करायची आहेत. म्हणजे व्यवसायाचा उद्योग आधार, फूड लायसन असेल तर फूड लायसन, पुन्हा शॉप ऍक्ट लायसन असेल तर शॉप ऍक्ट लायसन, म्हणजे बँकेच्या गरजेची ही कागदपत्र नियमित आहेत. ही कागदपत्र पहिल्यांदा असणं गरजेचं आहे. ही कागदपत्र गोळा करून आपण बँकेची प्रोसेसची पूर्ण डॉक्युमेंटेशन गोळा करायची, महामंडळाची मंजुरी पत्र घ्यायचं, ही सगळी डॉक्युमेंटेशन बँकेत द्यायची. त्यानंतर बँकेत दिल्यानंतर बँक त्या व्यवसायासाठी आपल्याला समजा आता व्यवसाय कोणता आहे
त्या व्यवसायावरती डिपेंड करते की तुम्हाला कर्ज प्रकरण तारण द्यायचं की विना तारण द्यायचं. म्हणजे तुमचा व्यवसाय स्टार्टअप असेल तर तुम्ही बँकेत कुठल्या जाताय, समजा नॅशनल बँकेत गेला तर नॅशनल बँकेत विना तारण म्हणजे आपले गव्हर्नमेंटची स्कीम आहे, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटची, की ती स्कीम काय करते, आपल्याला CGTMSE म्हणून स्कीम आहे ज्यामध्ये 75% गॅरंटी ही स्कीम घेते कर्जाची. त्यामुळे नॅशनल बँका विना तारण म्हणजे आपण तारण न काय करता त्या बँकेतून कर्ज प्रकरण करू शकतो नॅशनल बँकेतून. पण ही स्कीम कोऑपरेटिव्ह बँकेसाठी किंवा प्रायव्हेट बँकेसाठी नाही, सहकारी बँकांसाठी नाही. तर ही बँक काय करते, ह्या बँकां ही नाही योजना जी आहे ती नाही. मग ह्या बँका काय करतात की आपल्याला जमीन किंवा घर असेल किंवा आणि कोणती गोष्ट असेल जी व्यवसायासाठी आपली बँक कर्ज देणार आहे त्यासाठी ती जमीन तारण मागते. तर आपले कागदपत्र तारणची जर प्रॉपर असतील, सगळे व्यवस्थित असतील तर ही कागदपत्र बँकेत देऊ शकतोय आपण आणि ती तारण करून घेऊ शकतोय. नसेल तर विना तारण घ्यायचं असेल कर्ज तर तुम्हाला नॅशनल बँकेत कर्ज प्रकरण करणं गरजेचं आहे. किंवा विना तारण व्यवसाय डिपेंड आहे तुमच्या करंट अकाउंटवरची स्टेटमेंट किंवा तुमच्या सेव्हिंग अकाउंटला स्टेटमेंट, तुमचा ITR इन्कम, ह्या सगळ्या गोष्टी जशा प्रॉपर असतील, सगळ्या म्हणजे नियमात बसण्यासारखे असतील, तुमचा बॅलन्स मेंटेन असेल सेव्हिंग अकाउंट किंवा करंट अकाउंटचा, तुमचा टर्नओव्हर चांगला असेल, तुमचा ITR प्रॉपर वेळेत भरला असतील, बॅलन्स शीट प्रॉपर असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळी व्यवस्थित असतील त्यावेळी बँक म्हणजे कोऑपरेटिव्ह बँक किंवा प्रायव्हेट बँक सुद्धा यासाठी कर्ज पुरवठा करतात. पण हे कागदपत्र असणं गरजेचं आहे. म्हणजे ह्यासाठी आपण IDFC, HDFC सारख्या बँका ज्या आहेत त्या कर्ज प्रकरण यामध्ये करतात, जे विना तारण करतात. ही प्रोसेस झाली तारण विना तारणची. ही कागदपत्र आपण जे आपला व्यवसाय आहे त्या व्यवसायाचं आपल्या जे बँकेत खातं आहे, नॅशनल असो किंवा कोऑपरेटिव्ह असो, आपल्याकडे जर तारण देण्यासाठी जमीन किंवा घर असेल तर आपण कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये जायचं आहे. जर तारण देण्यासाठी काही नसेल तर आपण नॅशनल बँकेमध्ये आपला प्रोजेक्ट आपल्या मॅनेजरांना तो आपण दाखवायचा आहे. जर प्रोजेक्ट वगैरे सगळी कागदपत्र व्यवस्थित असेल तर बँक तुम्हाला कर्ज प्रकरणासाठी तयार होते. जर समजा कुठं काय अडचण आली तर आम्ही त्यासाठी सहकार्य करू शकतो, काय अडचण नाही त्यामध्ये. आणि ही प्रोसेस झाली कर्ज प्रकरणासाठी कागदपत्र देऊपर्यंत. आता कर्ज प्रकरण मंजूर करण्याची सगळी प्रोसेस बँकेची राहते, बँक, क्रेडिट मॅनेजर, झोनल मॅनेजर यापर्यंतची प्रोसेस आहे. ही प्रोसेस त्यांचं ते बँक सगळी करते. बँकेने सगळी प्रोसेस केल्यानंतर बँक तुमचं लोन डिस्बर्समेंट करते. म्हणजे तुम्हाला अगोदर सांगते ह्या वेळेस तुमचं लोन डिस्बर्समेंट होणार आहे. लोन डिस्बर्समेंट म्हणजे आपल्या खात्यावरती ते कर्ज सगळं आपल्याला मिळतं. आता कर्ज मिळाल्यानंतरची महामंडळाची सुरुवात होते. म्हणजे महामंडळाची मंजुरी घेतल्याची सुरुवात झाली, पण खरी सुरुवात जी होती म्हणतो आपण ती महामंडळाची कर्ज मिळाल्यानंतर. म्हणजे कर्ज मिळाल्यानंतर तो तुमची परत सगळी प्रोसेस सुरू होते. म्हणजे तुम्हाला महामंडळासाठी बँकेतून जे कर्ज मिळालेलं आहे त्या कर्जाचं सँक्शन लेटर घ्यायचं. त्यानंतर ज्या अकाउंटला लोन अकाउंट आहे त्या लोन अकाउंटचं लोन अकाउंट स्टेटमेंट घ्यायचं आहे. ते परतफेड आपण कशी करणार आहे त्यासाठी रिपेमेंट शेड्यूल घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्या व्यवसायाचा फोटो, आपल्याला ज्या अकाउंटला व्याज परतावा घ्यायचा आहे महामंडळाचा तर त्याचा महामंडळासाठी कॅन्सल चेक घ्यायचा आहे. आपण ज्या व्यवसायासाठी कर्ज घेतलंय तो व्यवसाय चालू केला असेल किंवा तो व्यवसाय स्टार्टअप केला असेल तर त्यासाठी जर त्याचा फोटो घ्यायचा आपल्याला महामंडळाचं बॅनर लावून किंवा आपल्या आहे त्या व्यवसायाच्या नावाखालचा तो फोटो घ्यायचा आहे. ही सगळी डॉक्युमेंटेशन कलेक्शन करून आपण ती महामंडळासाठी पुन्हा सादर करायची. महामंडळाची जी सादर करायची प्रोसेस असते ती किचकट आणि कठीण आहे, ज्यामध्ये महामंडळाच्या ऑफिसला जाऊन सुद्धा आपण ती प्रोसेस करू शकतोय किंवा जे हे काम ज्यामध्ये हे काम करतात जे अशी लोक आहेत त्यांच्याकडे सुद्धा करू शकतोय. पण ही अशी लोक ज्यावेळी आपण काम करतोय अशा लोकांच्या मध्ये काम करताना त्यांचा पूर्ण पाठपुरावा पहिल्यांदा म्हणजे त्यांनी आतापर्यंत केलेल्या कामाची हिस्ट्री बघणं गरजेचं आहे. म्हणजे कोणी फसवणूक केली का, म्हणजे पैसे घेऊन बऱ्याच प्रकारात हा फसवणुकीचा प्रकार जो आहे तो मोठ्या प्रमाणात चालू आहे. त्यामध्ये महामंडळाचं काम करून देतो म्हणून 5% 6% 10% पर्यंत माणसं पैसे घेतात आणि फक्त ते LOI ची मंजुरी करून देणे किंवा ती सुद्धा न करणे हे तोपर्यंतची प्रोसेस आहे. किंवा त्या लोकांच्या मुळे असे काही काम केल्यामुळं महामंडळाचे प्रकरण होल्डवर पडणे, प्रकरण रिजेक्ट होणे. मग एकदा बँकेने कर्ज दिलेलं असते परत आपण चुकीचे डॉक्युमेंटेशन अपलोड करणं, चुकीच्या गोष्टी करणं किंवा बँकेकडनं प्रॉपर कागदपत्र न घेता डॉक्युमेंटेशन अपलोड करणं, ह्यामुळं आपले जे महामंडळाचा जो नियम आहे त्या नियमात न बसल्यामुळे महामंडळ ते प्रकरण डायरेक्टली रिजेक्ट करतं किंवा होल्डवरती टाकतं. पुन्हा ती पुढची मोठी प्रोसेस होते. तो अडचणीचा विषय आहे. त्यामध्ये ज्यांनी काम चांगलं केलंय किंवा ज्यांचं काम चांगलं आहे अशांच्या प्रोसेस करून घ्या. म्हणजे महामंडळाच्या ऑफिसला जाऊन केलं तरी चालतं किंवा ज्यांचं काम चांगलं आहे त्यांच्याकडून केलं तरी चालतं. यामध्ये महामंडळाचे 2 प्रकार आहेत.
दोन प्रकार अशी की एक वैयक्तिक कर्ज व्याज परतावा आणि एक गट कर्ज व्याज परतावा. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा म्हणजे 1 लाखापासून 15 लाखापर्यंत जे वैयक्तिक कर्ज आहे म्हणजे लाभार्थी जो एक आहे त्याच्या नावावरती आपल्या व्यवसायासाठी, व्यवसाय कोणताही असो त्या व्यवसायासाठी 1 लाख ते 15 लाखापर्यंतचा व्याज परतावा किंवा कर्ज जे बँकेने दिलेलं आहे त्याच्यावरती व्याज परतावा मिळतो. म्हणजे 1 लाख ते 15 लाखापर्यंत 4.5 लाखाचा अण्णासाहेब पाटील महामंडळाचा व्याज परतावा 5 वर्षामध्ये. याचा कालावधी 5 वर्ष. 5 वर्षामध्ये तुम्हाला 4.5 लाखापर्यंत 15 लाखाच्या कर्जाचा व्याज परतावा जो महामंडळाकडे मिळतो. आणि दुसरा प्रकार आहे महामंडळातला तो म्हणजे गट कर्ज व्याज परतावा योजना. यामध्ये अण्णासाहेब पाटील गट कर्ज व्याज परतावा योजना जी आहे ती 15 लाख ते 50 लाखापर्यंत जे कर्ज आहे त्यासाठी, याच्यामध्ये 2 पार्टनर असतील तर 25 लाख, 3 पार्टनर असतील तर 35 लाख आणि 4 पार्टनर असतील तर 45 ते 50 लाखापर्यंत अशा प्रकारच्या कर्जाचा व्याज परतावा मिळतो. ज्यामध्ये तुम्हाला मोठं कमर्शियल वाहन असेल, 14 टायर गाडी, 16 टायर गाडी, यांच्या किमती 40 लाख 50 लाखापर्यंत, हायवा असेल, पोकलँड मशीन असेल, जेसीबी असेल, पुन्हा तुमचा मोठा एखादा बाजार असेल, मॉल असेल, अशा व्यवसाय सुद्धा यामध्ये चालतात. यामध्ये IR सेकंड आणि IR फर्स्ट आहे. IR फर्स्ट म्हणजे 1 लाख ते 15 लाखापर्यंत आणि IR सेकंड म्हणजे 15 लाख ते 50 लाखापर्यंत अशी ही योजना टोटल काम करते. यामध्ये मराठा समाज असतो, मराठा समाजातली पार्टनरशिप फर्म बनवली आपण 5 लोकांची, तर त्या पार्टनरशिप फर्मच्या आधारे बँक आपल्याला कर्ज प्रकरण करते आणि त्याच्या आधारे महामंडळ आपल्याला 50 लाखापर्यंत व्याज परतावा करते. ही टोटल प्रोसेस आहे. आणि यानंतर जे आपण डॉक्युमेंटेशन अपलोड करतोय ते अपलोड केलेल्या डॉक्युमेंटचा 5 वर्ष क्लेम जे आपण करायचे 5 वर्ष जे आपला EMI कट होणार आहे महिन्याच्या महिन्याला त्याचा 5 वर्ष व्याज परतावा नियमित चालू ठेवावा लागतो. हे 5 वर्षाची प्रोसेस सुद्धा आपण व्यवस्थित करून घेणं गरजेचं आहे. म्हणजे तुमचा 3 महिन्याचा हप्ता नियमित भरणं बँकेला, ते भरलेलं महामंडळाचा जे रोल आहे त्यामध्ये बँकेकडून सगळं डाटा असणारे डॉक्युमेंट्स घेणं म्हणजे सँक्शन लेटर, रिपेमेंट शेड्यूल, लोन अकाउंट स्टेटमेंट, तुमचं ही 3-4 डॉक्युमेंट्स बँकेकडनं घेणं गरजेचं आहे. आणि ते नियमित वेळेवर ते अपलोड करणं म्हणजे आपण 3 महिन्याला करू शकतो किंवा महिन्याला करू शकतो. महिन्याच्या महिन्याला जर करायचं असेल तर आपल्याला महिन्याला ती महामंडळाच्या वेबसाईट वरती किंवा महामंडळाच्या अपलोड करायची किंवा महामंडळाच्या ऑफिसला किंवा जे हे महामंडळाचं काम करतात अशा जे नियोजित काम करतात, व्यवस्थित काम आहे, ज्यांचं बॅकग्राऊंड व्यवस्थित आहे, अशांच्याकडे डॉक्युमेंटेशन अपलोड केलं तरी ते काम व्यवस्थित होऊन जातं. असं 5 वर्षाचा व्याज परतावा टोटल चालू राहतो. या योजनेसाठी कर्ज काढत असताना काय काय अडचणी येऊ शकतात व त्यावरती कसा मार्ग काढायला पाहिजे? कर्ज काढताना सगळ्यात महत्वाच्या अडचणी येऊ शकतात त्या म्हणजे आपला सिबिल बघणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण व्यवसाय जो करणार आहे त्या व्यवसायाची पूर्ण माहिती जर आपल्याला असेल तरच आपण बँकेत जायचे किंवा जे काम करतात त्यांच्याकडे जायचे. व्यवसायामध्ये आपण असं करतो की तुम्हीच आम्हाला काहीतरी माहिती द्या, बँकेचा आपण प्रश्न विचारतो, अशा वेळी बँक निगेटिव्ह त्याचा विचार करायला चालू होते. त्यामुळे पहिल्यांदा की आपल्याला व्यवसायाची आपली माहिती असणं गरजेचं आहे. आपण ह्याच्या अगोदर कर्ज काढून कुठं कर्ज बुडवा असल्या भानगडी करणं न केलेलं चांगलं पाहिजे. अशा कर्ज केलेल्या असतील तर त्यासाठी बँक तिथं आपल्याला दारात उभा करून घेणं. बँकेत सिबिल म्हणजे तुमचं कर्जाचे पद चांगले असणं गरजेचं आहे. तुमचं बँकेसोबतचं रिलेशन असेल तर एकदम उत्कृष्टच आहे. त्यामध्ये अडचण येण्याचा अनेक प्रकार आहे. तो म्हणजे बँकेला जे आपण डॉक्युमेंटेशन सादर करणार आहे सुरुवातीची, तर ती डॉक्युमेंटेशनची आपल्याला पूर्ण माहिती असणं गरजेचं आहे. आपण जो व्यवसाय करणार त्या व्यवसायाची पूर्ण माहिती असणं गरजेचं आहे. यामध्ये अडचणी अशा येतात की बँकेत गेल्यानंतर बँकेलाच आपण म्हणतो की मला महामंडळातून कर्ज प्रकरण करायचं. सगळ्यात महत्वाचे अत्यंत गरजेची बाब ही आहे की व्यावसायिकांना ही गोष्ट माहिती नाही की अण्णासाहेब पाटील महामंडळ आणि बँक ही वेगवेगळ्या, ज्यामध्ये बँक तुम्हाला जर कर्ज प्रकरण करणार असेल तरच अण्णासाहेब पाटील महामंडळ व्याज परतावा करतो. असं नाही की ती योजना पूर्ण महामंडळा थ्रू म्हणजे बँके थ्रू काम करते, असं नाही. म्हणजे बँक तुम्हाला कर्ज प्रकरण करणार असेल तरच महामंडळ तुम्हाला व्याज परतावा करतं. महामंडळातून कोणत्याही प्रकारचा कर्ज पुरवठा केला जात नाही. बरोबर. काही लोकांचा असा गैरसमज आहे की ती महामंडळ व्याज परतावा करतोय म्हणजे महामंडळ कर्ज पुरवठा. बरेच लोक आम्हाला असं विचारतात की तुम्ही महामंडळात आम्हाला कर्ज द्या. महामंडळ कर्ज प्रकरण करत नाही, कर्ज प्रकरण बँक करते आणि महामंडळ त्याच्यावरती जे काही व्याज परतावा तो व्याज परतावा करतं. मग पहिल्यांदा ती गोष्ट गरजेची असणे गरजेचं आहे. बँकेत जाऊन आपण चुकीचा प्रश्न सगळ्यात पहिल्यांदा विचारायचा नाही. बँकेत आपण व्यवसाय काय करायचा तो पहिल्यांदा बँकेला सांगायचा आहे. बँकेच्या मॅनेजरांना आपल्या व्यवसायाबद्दल पटवून द्यायची आहे माहिती. म्हणजे बँकेला पूर्ण व्यवस्थित पटलं पाहिजे की हा व्यावसायिक आहे, हा व्यवसाय करू शकतो, त्या व्यवसायातली ह्यांना माहिती आहे. अशा वेळी बँक आपल्याबद्दल सकारात्मक विचार करते. नसेल तर बँक आपल्याबद्दल निगेटिव्ह विचार करायला चालू होते. मग आपल्याला मॉर्गेज द्या, तारण द्या, ह्या गोष्टी सुरुवात होते. आपला जर व्यवसायाबद्दल आपल्याला माहिती असेल तर आपण एक चांगला सुवाच्य प्रोजेक्ट रिपोर्ट बँकेपुढे सादर करायचा आहे. जो आपला प्रोजेक्ट असतोय त्या संदर्भात बँक आपल्याला 75% पर्यंत कर्ज प्रकरण करू शकते. कमीत कमी 75% तर करते बँक आणि 25% पर्यंत आपल्याला
डाऊन पेमेंट किंवा आपण स्वतःची सुरुवात करणं गरजेचं असतं. ज्यामध्ये बँक नॅशनल बँक असेल तर ती CGTMSE स्कीम मधून ते प्रोजेक्ट करते, पण प्रोजेक्ट बद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. माहिती असेल तर व्यवस्थित प्रोजेक्ट रिपोर्ट एखाद्या CA कडून किंवा टॅक्स कन्सल्टंट असतील त्यांच्याकडून ते बनवून घ्यायचे, किंवा जी फर्म असते कन्सल्टंट कंपनी त्यांच्याकडून जरी बनवून घेतला तरी बँकेला चालतो प्रोजेक्ट रिपोर्ट. आणि त्यामध्ये असं नाही की ITR कंपल्सरी आहे, ITR असणं गरजेचं आहे. व्यवसाय करतोय म्हणल्यावर आपण ITR, आपला जुना व्यवसाय चालू व्यवसाय जर आहे तर त्याचा ITR आपण नियमित भरणं गरजेचं आहे. त्याचं ताळेबंद पत्रक बॅलन्स शीट बनवणं आपण कायमची गरजच आहे. पण व्यवसायाची बॅलन्स शीट ITR नसेल पण कर्ज प्रकरण करायचं किंवा स्टार्टअप करायचंय, अशा वेळी बँकेत नॅशनल बँकेतून प्रकरण किंवा मॉर्गेज करून कोऑपरेटिव्ह बँकेतून प्रकरण केलं तर चालतं. आणि जे कर्ज प्रकरण आहे ते आपण नियमितपणे जर पार पाडणं असेल तरच ते कर्ज प्रकरण आपण करायचंय. बरोबर. म्हणजे बँकेकडून पैसे घ्यायचे आणि बुडवायचा प्रकार असा जर प्रकार असेल तर ते बँकेच्या लक्षात येतं. आपले हावभाव किंवा आपल्या कागदपत्राची पूर्तता किंवा आपण बँकेबद्दल कसं रिॲक्ट होतो त्याच्यावरती बँकेच्या पण लक्षात येतं. त्यामुळे बँक तिथूनच आपल्याला ते माघारी पाठवू शकते. त्यामुळे बँकेत पेश होताना व्यवस्थित डॉक्युमेंटेशन असणं गरजेचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी बँकेत कर्ज प्रकरण येण्यासाठी अडचणी आहेत. त्या अडचणी फक्त आपण आपल्या व्यवसायाबद्दल आपल्याला पारदर्शकता असेल तर आपण 100% बँकेतून कर्ज प्रकरण करू शकतो आणि अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेचा सुद्धा लाभ घेऊ शकतो. या योजनेबद्दल आपण चांगली माहिती दिली. आपण या कन्सल्टन्सीच्या क्षेत्रात किती वर्ष झालं काम करत आहात? आता ही सगळी प्रकरणं करत असताना आपण अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजना असेल किंवा बँकिंग सेक्टर असेल किंवा आपण योजना आणि बँक आणि कागदपत्र, छोटी मोठी कागदपत्र, या सगळ्यामध्ये गेली साधारणतः 3.5 ते 4 वर्ष झालं आपण टोटल काम करतोय. ज्यामध्ये महामंडळाची मंजुरी पासूनचे जे काम सुरुवात आम्ही पहिल्यापासून केले तर त्यांची आता 4 वर्षापर्यंतची प्रकरण त्यांची पूर्ण झाली. त्यांच्या एका वर्षात व्याज परतावा त्यांचा संपतोय. म्हणजे आम्ही सुरुवात केलेल्या कामाचा व्याज परतावा सुद्धा आम्ही काम करून संपवतोय टोटल. अशा लोकांचे आम्ही आता बरेच कामं केलेले. सुरुवातीला आम्ही काही 2-4 लोकांची कामं केली, त्यांचा आता व्याज परतावा संपत आलाय. 4 वर्ष त्यांची झाली आणि एका वर्षात त्यांचा व्याज परतावा टोटल संपतो. तर गेली 4 वर्षात आम्ही या क्षेत्रात काम करतोय. त्यामध्ये डॉक्युमेंटेशन, पूर्ण महामंडळाची मंजुरी पासूनची 5 वर्षापर्यंत व्याज परताव्यापर्यंतची प्रोसेस सगळी आम्ही करतोय. त्यामध्ये तुम्हाला काय लागली तर माहिती सुद्धा आम्ही त्यामध्ये पोहोचवतोय. बँकेला लागेल ती कागदपत्र, बँकेची मंजुरी जर आमच्या कॉन्टॅक्टमध्ये बँकेचे काय असतील ज्या बँका आम्ही रेफरन्सनं करू शकतोय तर त्या बँकांना सुद्धा आम्ही सांगून तुमची प्रकरणं तिथून करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. यामध्ये गेले आम्ही 4 वर्ष झालं तर आपण यामध्ये काम करतोय आणि कुठं अडचण आली काय आली तर आपण त्यामध्ये सगळ्यांना सहकार्य असतं. आपल्या कन्सल्टन्सीच्या मार्फत किती प्रकरणे आजपर्यंत झालेली आहेत? त्याचा व्याज परतावा कसा होतो? त्याचा आपला अनुभव काय आहे? आतापर्यंत आपण करेक्ट प्रकरणाचा मी सकाळी आकडा काढला, 287 आपली करेक्ट प्रकरणं झालेली आहेत. भरपूर. जे आपल्याकडे आता ज्यांचा व्याज परतावा सुरू आहे असे बाकीचे इतर प्रकरणं झाले असतील ते काही मी अजून आकडा काढले, पण आपण 287 प्रकरणात तर व्याज परतावा आपण करतोय टोटल. आपण आपल्या जिल्ह्यातील, पर जिल्ह्यातील, राज्यातील टोटल या सगळ्याचा आपण टोटल 287 लोकांचा व्याज परतावा करतो. ज्यामध्ये 1 लाखापर्यंत 50 लाखापर्यंतच्या सगळ्या कर्जाचा व्याज परताव्याचा आपण आपल्या ऑफिस माध्यमातून, आपल्या संस्थेच्या माध्यमातून आपण काम करतो. आतापर्यंत आपण जास्तीत जास्त माल वाहतूक गाड्यांसाठी दोन गाड्या एका मालकाने घेतल्या, माल वाहतूक 16 टायर गाड्या. त्यांचं 50 लाखाचं असं 2 मिळून 1 कोटीचं व्याज परताव्याचं प्रकरण केलं आणि 6.5 कोटी रुपयेचं आम्ही शिराळा भागातले एक मारवाडी व्यावसायिक आहेत, 6.5 कोटीचं आम्ही बँकेला फक्त रेफरन्स देऊन आम्ही ते प्रकरण बँकेच्या ते व्यावसायिकांची समन्वय घडवून ती प्रकरण आम्ही 6.5 कोटी शिराळामधलं योजना वगैरे कोणती नाही, त्यांना गरजेचं होतं प्रकरण, आम्ही 6.5 कोटीचं शिराळा MIDCचं प्रकरण करून दिलं त्यांच्या प्रोजेक्टसाठीचं. त्यांचा ते आता कुठला प्रोजेक्ट मला आठवत नाही पण ते करून दिले आपण 6.5 कोटी. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ या योजनेशिवाय आणखीन कोणकोणत्या योजनेची कामं आपण करता? या योजनेशिवाय आता आपण ही मराठा समाजाच्या योजनेची माहिती घेतली. या योजनेशिवाय PMAGP, CMAGP, वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळ, मागास समाजासाठीचं मागास आर्थिक विकास महामंडळ आहे किंवा बाकी समाजासाठीचे बरीच महामंडळ आहेत. आणि PMAGP आणि CMAGP जी आता योजना आहे जी प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम म्हणून योजना आहे, जी प्रधानमंत्री रोजगार निर्मितीमध्ये यामध्ये सर्व्हिस सेक्टर आणि मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड जे व्यवसाय आहेत ते या व्यवसायामध्ये येतात. म्हणजे एखादं मशिनरी असेल तर ती मशिनरी किंवा एखादं आपलं सर्व्हिस रिलेटेड व्यवसाय असेल तर तो सेवा प्रदान व्यवसाय जो असेल तर तो व्यवसाय आपल्या यामध्ये येतो. ज्यामध्ये मशिनरी असतील, पुन्हा मॅन्युफॅक्चरिंग प्लांट म्हणजे दूध
दुग्धजन्य पदार्थ बनवणे, डेअरी, आपल्या ग्रामीण लेवलला दुग्धजन्य पदार्थ बनवणे, डेअरी रिलेटेड, पुन्हा एखादी CNC मशीन असेल, पुन्हा एखाद्या मशिनरी असतील ज्या मशिनरी बसून प्रोजेक्ट म्हणजे प्रोडक्ट तयार होतात अशा मशिनरी, कापूर मशीन असेल, अगरबत्ती मशीन असेल, पुन्हा बरेच व्यवसाय आहेत असे, सिमेंटच्या पाईप बनवणे व्यवसाय असेल, पुन्हा मोबाईल व्हॅन असेल ज्यामध्ये आपण शेती रिलेटेड असे व्यवसाय असतात. ह्या व्यवसायासाठी सुद्धा PMJP CMJP योजनेतून ग्रामीणला, मराठा समाजातील उद्योजक असेल तर त्याला 25% पर्यंत आहे ग्रामीणला, आणि OBC कास्ट किंवा अदर कास्ट कोणती असेल ज्यांचा जातीचा दाखला असेल तर त्यांना 35% पर्यंत ग्रामीणला सबसिडी आहे. महिलांना 35% पर्यंत, ओपन महिला असो किंवा OBC महिला असो, बरोबर, त्यांना व्यवसायिकासाठी 35% सबसिडी आहे. CMJP PMJP दोन्ही योजना महाराष्ट्र शासन केंद्र शासन सेम काम करतात, म्हणजे वेगळं नाही. काही योजनांमध्ये व्यवसाय कमी आहेत, म्हणजे CMJP योजनेमध्ये थोडे व्यवसाय कमी आहेत, PMJP ला थोडे जास्त किंवा CMJP ला वेगळे व्यवसाय थोडे आहेत, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग सेवा रिलेटेड, पण त्यामधून थोडं गॅप आहे त्यामध्ये व्यवसायाचा. पण ती योजना कोणती करायची आपण त्यावेळी ठरवून करू शकतो. आणि ही योजना आपण यामधून 35% सबसिडी आणि 25% सबसिडी, शहरीला 15%, ओपन कास्ट असेल शहरी असेल तर त्यांना 15% सबसिडी, OBC कास्ट शहरी असेल तर त्यांना 25% सबसिडी. टोटल ही प्रोसेस अशी चालते. ही सबसिडी योजनेतून सुद्धा मोठी कर्ज प्रकरणं होतात, ज्यामध्ये बँकातून, नॅशनल बँका, शक्यतो नॅशनल बँकातूनच ही प्रकरणं केली जातात. म्हणजे बँका ज्या नॅशनल आहेत त्या सगळ्या नॅशनल बँकेतून ही प्रकरणं केली जातात. त्यासाठीची प्रोसेस अशी आहे की आपल्याला पहिल्यांदा योजनेची मंजुरी असणं गरजेचं आहे. पहिल्यांदा बँकेची मंजुरी म्हणजे बँकेसोबत आपण चर्चा करून घ्यायची पहिल्यांदा. प्रथम आपला व्यवसाय काय, तो प्रोजेक्ट रिपोर्ट किंवा काय असेल ते बँकेसोबत पहिल्यांदा चर्चा करून घ्यायची. बँक जर कर्ज देण्यासाठी सकारात्मक असेल तर आपण जे डॉक्युमेंटेशन आहेत आपले, म्हणजे आपले डॉक्युमेंटेशन योजनेचे जे आहेत, म्हणजे तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, मार्क लिस्ट, तुमचा रहिवासी दाखला, तुमचा तिथला ग्रामपंचायतचा दाखला, ग्रामपंचायतचा लोकसंख्येचा दाखला, तुमची लोकसंख्या ग्रामीण येते का शहर येते बघण्यासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट, प्रोजेक्ट रिपोर्ट आपल्या व्यवसायात, ही डॉक्युमेंटेशन असल्यानंतर आपण ही डॉक्युमेंटेशन घेऊन सगळी PMJP स्कीमची त्यांच्या पोर्टलवरून मंजुरी घ्यायची. मंजुरी घेतल्यानंतर ती बँक ती योजना मंजुरीला बँकेला पाठवते. बँकेला पाठवल्यानंतर आपण बँकेतून ती प्रोसेस योजनेची करून घ्यायची, जी बँकेत आपला प्रोजेक्ट आहे ती प्रोसेस पूर्ण करून घेतल्यानंतर ते आपल्याला कर्ज प्रकरण मिळतं. त्यानंतर सबसिडीसाठी क्लेम करायचा आहे. मग बँक त्यासाठी बँकेच्या मॅनेजरांच्या थ्रू ते सबसिडीसाठी ट्रेनिंग आणि त्याचा क्लेम असते ती बँक करते किंवा आपण योजनेतून आपण करून घेऊ शकतो. ही सगळी टोटल प्रोसेस या स्कीमची आहे. CMJP PMJP स्कीम सोपी, साधी, सरळ आहे, पण तितकीच ती कठीण पण आहे. म्हणजे ते प्रकरण असं तेवढं ते असणं गरजेचं आहे. बँक त्यासाठी सकारात्मक असेल तर त्यासाठी आपल्याला मिळतं. सबसिडी आपल्या अकाउंटला FD स्वरूपात लॉक होते आणि ती सबसिडी आपल्याला, म्हणजे आपलं कर्ज प्रकरण चालू आहे तेवढ्या दिवसात ती काढता येत नाही, किंवा काही बँकातून ती काढता येते, असं नाही की ती काढताच येत नाही. पण योजनेचा बऱ्याच लोकांनी लाभ घेतलाय. ह्यामध्ये असं चालू आहे की तुमची योजनेसाठी फक्त अप्रुव्हल घ्यायचं आणि तुमच्याकडून पैसे घ्यायचं. तर हा एक, म्हणजे आपण फसवणूक म्हणू शकत नाही, पण हा एक प्रकार आता चालू आहे. तर त्यामध्ये सुद्धा जे कर्ज प्रकरण करणार आहेत उद्योजक, त्यांनी ह्या गोष्टींची माहिती घेणं गरजेचं आहे. फक्त मंजुरी घेणार आहे का ते सबसिडी पर्यंत काम करणार हे विचारून घेऊन त्याच्यामध्ये आपण काम करण्याचा नियमच असा आहे की प्रत्येक लाभार्थ्याला स्वतः करणं करता येईल अशी योजना आहे. म्हणजे आपण जर आपल्याला यामध्ये सगळं माहिती असेल तर आपण स्वतः सगळं आपण करू शकतो. म्हणजे महामंडळाच्या पोर्टलवरून महामंडळाच्या मंजुरीपासून सगळी प्रोसेस आपण स्वतः करू शकतो, किंवा महामंडळाचं ऑफिस आहे जिल्ह्याच्या ठिकाणी प्रत्येक असतं त्या ठिकाणी जाऊन करू शकतो. पण किंवा जे काम करतात व्यवस्थित आमच्यासारखे, तर यांच्याकडून सुद्धा आपण ते काम करू शकतो. असं नाही की एकाकडून आमच्याकडूनच केलं पाहिजे किंवा कोणाकडून केलं पाहिजे किंवा बँकेकडून केलं पाहिजे. तर हे प्रकरण तुम्हाला जे योग्य वाटतं, आपल्याला जर त्यातली पूर्ण माहिती असेल तर ते आपण स्वतः केलं तर एकदम ते सोयीचं होतं, काही अडचण येत नाही. फक्त यामध्ये कसं होतं, काही डॉक्युमेंटेशन कमी होणं, प्रकरण होल्डवरती पडणं, अशा प्रकार घडतात. त्यामुळे आपण जे काम करतात किंवा महामंडळाच्या ऑफिसमधून महामंडळाची तर प्रोसेस निदान करून घ्यायची आहे, आणि बँकेची प्रोसेस टॅक्स कन्सल्टंट किंवा CA कडून तुमचा ITR भरणे असेल, तुमचं बॅलन्स शीट बनवणे असेल, तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट बनवणे असेल, उद्यम आधार, शॉर्ट पॅक्ट लायसन यासारख्या संस्थेकडून ती करून आपण ती व्यवस्थित डॉक्युमेंटेशन करणं गरजेचं आहे. ते नियमितपणे व्यवस्थित जर आपण ITR भरला, व्यवस्थित डॉक्युमेंटेशन केलं तर बँकेसोबत आपलं रिलेशन वाढतं आणि मग बँक आपल्याला कर्ज प्रकरण देण्यासाठी कुठं अडथळा येऊ देत नाही. आपण इथं आलात, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजनेबरोबरच इतर योजनांची आपण माहिती दिली. या माहितीचा फायदा महाराष्ट्रातील नवीन उद्योग व्यवसाय करणाऱ्या तरुणांना नक्कीच होईल.
आपण इथं आलात याबद्दल आपल्याला काय वाटलं, याबद्दल थोडंसं सांगा. इथं येऊन आपल्याला महामंडळाची माहिती देताना जी फसवणुकीचा मोठा प्रकार आहे, बरोबर, तो फसवणुकीचा नक्कीचा प्रकार थांबला पाहिजे असं मला वाटते. कारण बऱ्याच लोकांनी फसवणूक केलेली आहे आणि चुकीची योजना, चुकीची माहिती, चुकीची काहीतरी दिल्यामुळं लोकांची फसवणूक होत आणि आपला तरुण व्यावसायिक त्या आहारी जायला लागला. बरोबर. तर ह्यासाठी त्यांनी पूर्ण काम करताना आपल्या व्यवसायासाठी आपण व्यवसाय करायचा आहे, त्यामध्ये पूर्ण माहिती घेऊन त्या व्यवसायाची आपण तिथं ते हे करायचंय. आणि ह्या योजनेच्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून किंवा आपल्या चॅनलच्या माध्यमातून माहिती दिल्यानंतर लोकांच्यात फक्त हा बदल घडावा, फसवणूक जागरूकता यावी. आज आपल्या चॅनलच्या इथे येऊन आम्हाला इथली माहिती घेऊन किंवा तुम्ही आम्हाला जे प्रश्न विचारले त्या प्रश्नासंदर्भात खरंच आम्हाला बरं वाटलं, एकदम म्हणजे छान वाटलं की लोकांच्यात कुठं अडचणी काय येत असतील किंवा ही महामंडळाची दप्ती नसाय किंवा कर्ज प्रकरण बँकेची दप्ती नसाय, जे प्रकरण होतं, तर ह्या सगळ्यांचे प्रश्न विचारून आपण महाराष्ट्रातल्या जनतेसमोर किंवा आपल्या भागातल्या जनतेसमोर आपण जे काही खऱ्या प्रश्न आहेत, ते खऱ्या प्रश्नाची आपण खरी उत्तरं देण्यासाठी आपण आम्हाला इथं बोललो, तर आम्ही त्याची माहिती दिलो. आम्हाला जेवढी माहिती होती तेवढी आम्ही व्यवस्थितपणे देण्याचा प्रयत्न केलाय. त्यामध्ये हे तुमचे जे काम आहे, या कामाच्या माध्यमातून जे तरुण व्यावसायिक आहेत, जे उद्योजक आहेत, जे व्यवसायामध्ये येणार आहेत, अशा सगळ्यांना एक माहिती मिळेल आणि त्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक चांगली सेवा लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याची जी सेवा घडते, यासाठी आपल्याला भविष्यातील सगळ्या कामासाठी किंवा आपलं जे काम आहे त्या सगळ्यासाठी आमच्या संस्थेकडून आपणास खूप खूप शुभेच्छा आहेत. आणि आपल्याला आपण जे काम करताय या माध्यमातून लोकांची, तरुणांची, उद्योजकांची जागरूकता होते. या माध्यमातून नक्कीच आपल्या महाराष्ट्रात चांगले उद्योजक घडतील आणि जपान, चीन सारख्या देशामधील जे उद्योग व्यवस्था आहे, अशी व्यवस्था आपल्या महाराष्ट्र देशामध्ये घडावी आणि व्यावसायिकांना योजना, बँका या माध्यमातून मोठ्या प्रकारात सगळी व्यवस्था व्हावी. त्यासाठी आपण छोटंसं जे काम करताय या माध्यमातून तुमचं काम मोठं होऊ दे आणि यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. या विविध योजनांच्या माहितीचा लाभ घेऊन तरुण व्यावसायिकांनी, उद्योजकांनी याचा फायदा करून घ्यावा ही सर्व तरुणांना विनंती आहे. धन्यवाद.